डायबेटीज आणि ब्लड प्रेशरचे उपचार आईवर सुरू आहेत. दर महिन्याला हजारो रुपयांची औषधं, टेस्ट आणि डॉक्टरचा खर्च होतोय. आता बाबांची देखील तब्येत बिघडली आहे. उद्या डॉक्टरांकडे जावं लागणार आहे. महिना देखील संपत आलाय, त्यामुळे हातात जास्त पैसे नाही आहेत. बँक अकाउंटमध्ये फार बॅलन्स नाही आहे. दोघांच्याही उपचारासाठी पैसे कसे उभे करू? त्याच वेळेला आशिषचं म्हणणं ऐकून OPD कव्हर घेतला असता तर आज कदाचित ही वेळ आली नसती. घरातली एक व्यक्ती जरी आजारी पडली तरी तुमची झोप उडू शकते. इतकंच नव्हे तर कुटुंबाच्या दर महिन्याच्या खर्चातला एक मोठा हिस्सा आजारी व्यक्तीसाठी खर्च केला जातो. जर हा खर्च तुमचं उत्पन्न आणि बचतीपेक्षा जास्त होऊ लागला तर मात्र तुम्ही अडचणीत येऊ शकता. अशा वेळी आरोग्य विमा तुमचं रक्षण करू शकतो. कोरोनानंतर अनेक आरोग्य विमा कंपन्या हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या खर्चासोबतच OPDच्या खर्चासाठी देखील कव्हर देत आहेत. डायबेटीस किंवा ब्लड प्रेशर सारख्या आजारांसाठी सहसा हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागत नाही. हॉस्पिटल किंवा दवाखान्यात डॉक्टरकडे तपासणी करून, काही टेस्ट करून आणि औषधं घेऊन काम होतं. OPD कव्हरमध्ये हे खर्च कव्हर होत नाहीत. हे खर्च कमी वाटत असले तरीही 15 दिवसांच्या खर्चाचा विचार केला तर ही रक्कम मोठी असते. नीती आयोगाच्या अहवालानुसार टोटल हेल्थ केअर खर्चामध्ये स्वतः केलेला खर्च हा 63% आहे. तोच IPD मध्ये हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतरचा खर्च समाविष्ट आहेत. यासाठी सर्व आरोग्य विमा कंपन्या कव्हर देतात. 2021 मध्ये आलेल्या नीती आयोगानुसार भारतीय कुटुंबातील एक मोठा खर्च हा हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या खर्चाऐवजी OPDचा खर्च अधिक झाल्याने आर्थिक संकट येतं. 80 ते 85% कुटुंब हे OPD खर्चाच्या बोजामुळे आर्थिक संकटात आहेत. IPDच्या बाबतीत ही संख्या 45 ते 50% इतकी आहे. देशातील 30% जनता म्हणजे 40 कोटी लोकांकडे कोणताही आरोग्य विमा कवच नाहीये. पॉलिसी में देखना होगा कि कौन से डॉक्टर्स की क्वालिफिकेशन एक्सेप्टेबल है कंपनी को. फॉर एग्जांपल उनको मिनिमम MBBS चाहिए या उससे नीचे भी एक्सेप्टेबल है. सेकंड पॉइंट हमें देखना होगा कौन कौन से ट्रीटमेंट कंपनी एक्सेप्ट कर रही है. फॉर एग्जांपल एलोपैथी है, होम्योपैथी है, यूनानी है, सिद्धा है. और लास्ट पॉइंट है, हमें देखना चाहिए अगर पॉलिसी होल्डर सेटिस्फाइड नहीं है तो क्या उसके पास फ्यूचर में पोर्ट करने का ऑप्शन है क्या. काही विमा कंपन्या बेसिक पॉलिसी प्लॅन सोबत किंवा ॲड ऑनच्या स्वरूपात OPD कव्हर देतात. बऱ्याच कंपन्या वेटिंग पिरियड संपल्यानंतर OPD कव्हर देतात. जर हा कालावधी 90 दिवसांचा असेल तर पॉलिसी घेतल्यानंतर 90 दिवसानंतरच तुम्ही OPDशी संबंधित खर्चासाठी क्लेम करू शकता. पॉलिसीमध्ये OPD खर्चासाठी मर्यादा असल्याने संपूर्ण सम ॲश्योर्डचा दावा करू शकत नाही. का सवाल दो पार्ट में है. एक तो है कि वो क्या ऐड करवा सकता है. डेफिनेटली करवा सकता है, बट ये रिन्यूअल के टाइम में ही पॉसिबल होगा. और दूसरा आपका सवाल का पार्ट था कि अगर कंपनी वो ऑफर नहीं कर रही है तो उस केस में बेटर है हम दूसरी कंपनी पे पोर्ट कर लें पॉलिसी. आरोग्य विमा पॉलिसी कॅशलेस OPD सुविधा देखील देतात. यासाठी तुम्हाला कंपनीमध्ये समाविष्ट असलेल्या हॉस्पिटल्समध्ये अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरकडून तपासणी करून घेऊ शकता. यामध्ये डॉक्टर फी, टेस्ट आणि औषधांचे पैसे तुमच्या खिशातून द्यावे लागणार नाहीत. सवयीनुसार अनेक भारतीय आपल्या आसपासच्या किंवा ओळखीच्या डॉक्टरकडे जातात. अशावेळी OPD कव्हरचा फायदा घेऊन खर्च मेडिकल रिइम्बर्समेंट करता येतो. याबद्दल तज्ज्ञांचं मत जाणून घेऊया. जनरली कंपनी ऐसे क्लेम एक्सेप्ट नहीं करेगी अगर उनके नेटवर्क हॉस्पिटल में या नर्सिंग सेंटर में ट्रीटमेंट नहीं हुआ है. बट केस टू केस बेस पे वो अप्लाई जरूर कर सकते हैं. इन जनरल देखा गया है अगर नेटवर्क हॉस्पिटल के बाहर इलाज हुआ है तो कंपनी डिसअलाउ कर देती है क्लेम. आता जाणून घेऊया OPD मध्ये कोणकोणते खर्च समाविष्ट नाहीत ते जाणून घेऊया. यामध्ये कॉस्मेटिक किंवा प्लॅस्टिक सर्जरी, नशामुक्ती, प्रेग्नन्सी, वंध्यत्व संबंधित उपचार, ऑपरेशन नंतर घरी लागणारे लेन्स, हिअरिंग एड्स असे मेडिकल डिव्हाइस विमा कंपनीकडून सूचित न केलेल्या दवाखान्यात उपचार इत्यादीचा समावेश आहे. 70 to 80% खर्चा OPD में ही होता है. बट नंबर ऑफ पॉलिसी होल्डर्स अगर हम देखेंगे जो OPD फीचर लेते हैं वो बहुत ही कम है नंबर अभी. तो
मैं ये कहूँगा अभी इंडस्ट्री उस तरफ डिमांड बहुत कम है, लिमिटेड है। तो जैसे जैसे डिमांड बढ़ेगी, इंडस्ट्री और मैच्योर होगी, तो बाकी कंपनीज को भी वो ऑफर करना ही पड़ेगा। आता कोणकोणत्या पॉलिसीमध्ये ओपीडी कव्हर आहे ते समजून घेऊया। निवा बुपा गो ॲक्टिव्हचा ॲन्युअल प्रीमियम 13,352 रुपये, सम एश्युअर्डची रक्कम 4 लाख ते 25 लाख रुपये आहे। यामध्ये दर वर्षाला 10 ओपीडी कन्सल्टेशन घेऊ शकता। बजाज अलियन्स टॅक्स गॅनमध्ये 1 लाख सम एश्युअर्डचा प्रीमियम 2900 रुपये आणि 3 लाख सम एश्युअर्डचा प्रीमियम 7,500 रुपये आहे। नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार न घेतल्यास विमाधारकाला 10% को पेमेंट द्यावं लागेल। डिजिट केअर प्लस ओपीडी इन्शुरन्स प्लॅनमध्ये 2 वयोवृद्ध अधिक 2 मुलं प्रत्येकाला व्यक्तिगत स्वरूपात 5 लाख रुपयांपर्यंत कव्हर मिळेल। याचा एकूण प्रीमियम 21,713 रुपये आहे। यामध्ये चष्मा, लेन्स, BP मॉनिटर सारखे खर्च समाविष्ट नाही आहेत। स्टार आउटपेशंट केअर हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये 50,000 रुपये सम एश्युअर्डचा प्रीमियम 8,080 रुपये आणि 1 लाख रुपयाचा सम एश्युअर्डचा प्रीमियम 12,565 रुपये इतका आहे। यामध्ये डेंटल, युनानी आणि आयुर्वेदिक उपचारांचा समावेश आहे। ओपीडी कव्हर हे आरोग्य विम्यामध्ये महत्त्वाचे आहेत। ज्यांना वारंवार उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागतंय त्यांच्यासाठी ओपीडी कव्हर महत्त्वाचं आहे। पॉलिसी घेण्याआधी त्यातले नियम, अटी, फायदे आणि इतर कोणत्या गोष्टी कव्हर होणार आहेत हे जरूर वाचा आणि मगच पॉलिसी खरेदी करा। निवेश के बारे में उनसे सीखिए जो संभालते हैं आपका पैसा। मनी मॉक में मिलिए आदित्य बिरला सन लाइफ एसेट मैनेजमेंट कंपनी के MD और CEO A बाला सुब्रमण्यन से। म्यूचुअल फंड इन्वेस्टर से पूछता है कि उसे सब पोर्टफोलियो देखना चाहिए या फंड हाउस। मेरा फंड हाउस देखना चाहिए, बिकॉज फंड हाउस इज वन गिविंग लॉन्ग लास्टिंग नेचर ऑफ द बिजनेस। म्यूचुअल फंड से एग्जिट करने का सबसे सही टाइम कब होता है? एग्जिट कभी होना नहीं चाहिए, क्योंकि लॉन्ग टर्म के लिए इन्वेस्ट करना है, एग्जिट का सवाल नहीं उठता है। कभी भी एग्जिट नहीं करना चाहिए अनलेस यू नीड द मनी।